हॅलो, आज आपण बघणार आहे आपला पहिला धडा भूमितीतील मूलभूत संबोध. याच्यामध्ये आपण पहिला बघणार आहोत बिंदू म्हणजे काय. तर बिंदू म्हणजे काय, एखाद्या वहीवर किंवा पानावर आपण जेव्हा पेनाने एखादा ठिपका काढतो त्याला काय म्हणतात तर बिंदू. इथे तुम्ही आकृतीत बघू शकाल इंग्लिशचे जे कॅपिटल लेटर्स आहेत त्याने आपण त्याला नाव देऊ शकतो. हा काय आहे, बिंदू पी. त्यानंतर दुसरा काय आहे, बिंदू ए. तिसरा काय आहे तर बिंदू टी. अशा पद्धतीने आपण त्या बिंदूला नाव देऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहे रेषाखंड व रेषा. आता बघा, जेव्हा आपण दोन बिंदू एका रेघेने जोडतो, सरळ रेघेने जोडतो, तेव्हा आपल्याला काय मिळते तर ही अशा पद्धतीची रेषा. इथे काय आहे, ही रेघ ए बी जी आहे त्याला आपण रेषा म्हणू शकतो. पण ही जी रेषा आहे ती आपण दुसऱ्या पद्धतीने दाखवू शकतो. तर बघा, इथे तुम्ही बघाल ही काय आहे, रेषा ए बी. आता ही जी रेषा ए बी आहे ही दोन्ही बाजूने काय असते, अमर्याद आपण वाढवता येते आपल्याला. म्हणून ती काय करतात, दोन्ही बाजूला अशी ही बाण काढतात. ठीक आहे, म्हणजे बाण म्हणजे काय तर ती त्या बाजूला अमर्याद अशी जाऊ शकते किंवा वाढवू शकतो आपण. तर त्यानंतर हा जो तुम्हाला भाग दिसतोय ए बी जोडलेला, तो काय आहे, ह्या रेषेचा एक भाग आहे, बरोबर. मग त्याला काय म्हणतात, रेषाखंड. तर खंड म्हणजे काय, तुकडा. म्हणून हा काय आहे, रेषाखंड ए बी. आता त्या रेषाखंड ए बीला आपण नाव देऊ शकतो रेख ए बी. ठीक आहे, रेख ए बी, बरोबर. आता आपण बघा रेषेला नाव देताना काय काय करू शकतो. इथे तुम्ही बघू शकाल इंग्रजीमधलं जे लहान अक्षर असतं त्याने सुद्धा आपण रेषेला नाव देऊ शकतो. म्हणजेच काय तर रेषा एल, बरोबर. किंवा आपण नाव देऊ शकतो रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी. असं आपण कोणत्याही पद्धतीने आपण या रेषेला नाव देऊ शकतो. आणि रेषाखंडला काय म्हणतात तर रेख ए बी किंवा आपण त्याला रेख बी ए असं सुद्धा नाव देऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहे किरण म्हणजे काय. तर बघा, सूर्यापासून जे निघतात त्याला आपण काय म्हणतो, किरण म्हणतो. तर किरण म्हणजे काय, ते एका बिंदूपासून चालू होतात आणि एका सरळ रेषेत किंवा एकाच बाजूला काय होतात, पुढे पुढे जात राहतात. तर तुम्ही ते बघाल, हा काय आहे, आपला बिंदू पी आहे. तर बिंदू पी पासून एक रेषा निघाली आहे आणि ती बिंदू क्यूकडे काय जाते, अशी सरळ जाते, एकाच बाजूला जाते आणि ती अमर्याद असू शकते. आपण कितीही त्याला वाढवू शकतो. ठीक आहे, तर बघा, एका बिंदूपासून सुरुवात होऊन एकाच दिशेने जी पुढे पुढे जात राहते त्याला काय म्हणतात, एक किरण म्हणतात. ठीक आहे, किरण हा काय आहे, एका रेषेचाच भाग आहे, बरोबर. त्यानंतर ज्या बिंदूपासून तो किरण चालू होतो त्याला काय म्हणतात तर आरंभ बिंदू. तर आता ह्या किरणमध्ये हा जो बिंदू पी आहे तो काय आहे, या किरणचा आरंभ बिंदू, म्हणजे चालू होणार आहे जिथून, त्याला काय म्हणतात आरंभ बिंदू. ठीक आहे, आणि ती क्यूच्या दिशेने सरकत आहे तिकडे. ठीक आहे, मग ह्याला नाव कसं देणार आहे आपण तर किरण पी क्यू. लक्षात ठेवा, आरंभ बिंदूच घ्यायचा आहे पहिला नाव देताना, पीच फक्त आपण घेऊ शकतो. आपण त्याला क्यू पी किरण असं नाही म्हणू शकत. ठीक आहे, फक्त आणि फक्त आरंभ बिंदू पहिला येणार आहे, किरण पी क्यू. त्यानंतर बघा, इथे दाखवलं तुम्हाला एक बिंदू पी घेतला आहे, बरोबर. हा जो तुम्हाला दिसतोय हा काय आहे, बिंदू पी. तर या बिंदू पी मधून जाणाऱ्या आपण असंख्य अशा रेषा काढू शकतो. तर मी तुम्हाला दाखवते. समजा आपण हा इथे बिंदू घेतला ए. ठीक आहे, तर आपण ह्या ए बिंदूमधून जाणाऱ्या अनेक अशा रेषा काढू शकतो, बरोबर. ही अशी गेली, ही अशी गेली, त्यानंतर ही सरळ जाऊ शकते किंवा ही अशी जाऊ शकते. म्हणजे आपण एकाच बिंदूमधून जाणाऱ्या अनेक रेषा काढू शकतो. तर जेव्हा एकाच बिंदूमधून अनेक रेषा जातात तेव्हा त्या रेषांना काय म्हणतात तर एकसंपाती रेषा. ठीक आहे, तर बघा, आता आपण त्याची व्याख्या बघणार आहे. जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूमध्ये छेदतात तेव्हा त्या रेषांना काय म्हणतात तर एकसंपाती रेषा. ठीक आहे, आणि त्यांचा जो छेदनबिंदू असणार आहे, म्हणजे हा जो इथं बिंदू पी आहे किंवा बिंदू ए आहे, त्या बिंदूला काय म्हणतात तर संपात बिंदू.
हे दोन फक्त तुम्ही लक्षात ठेवा. एक संपाती रेषा म्हणजे काय, ज्या रेषा एकाच बिंदूत छेदतात त्यांना म्हणतात एक संपाती रेषा आणि त्यांच्या छेदनबिंदूला म्हणतात संपात बिंदू. तर पुढचा मुद्दा बघा, जेव्हा आपण एखादे दोन भिन्न बिंदू घेतो तेव्हा त्यामधून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. तर बघा, समजा हा आपला बिंदू आहे ए, हा बिंदू आहे बी. या दोन बिंदूमधून जाणारी आपण एकच रेषा काढू शकतो, बरोबर. ही काय झाली, एकच रेषा झाली. आपण त्यामधून जाणारा दोन रेषा काढू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, जेव्हा तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना काय म्हणतात, एक रेषीय बिंदू. आता बघा, इथून हे मी बिंदू घेतले, हा एक, हा दोन आणि हा तीन. हे जर मी तीन बिंदू घेतले त्याच्यामधून जाणारे आपल्याला ही काय मिळते, एक रेषा मिळते. तेव्हा त्या तीन बिंदूंना काय म्हणतात, तर एक रेषीय बिंदू असे म्हणतात. आणि जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना काय म्हणतात, तर नैक रेषीय बिंदू. म्हणजेच काय, आता समजा हा बिंदू जो तुम्हाला दिसतोय, कुठला, हा बिंदू आणि हा बिंदू, ह्यातून जाणारी आपण एकच रेषा काढू शकत नाही, बरोबर, कारण ते तीन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. मग त्या तीन बिंदूंना आपण काय म्हणणार आहे, तर नैक रेषीय बिंदू. ठीक आहे. आणि जे हे बिंदू आहेत कुठले, 1 2 3, हे काय आहेत, तर एक रेषीय बिंदू आहेत. लक्षात आलं. आता आपण पुढे बघणार आहे प्रतल म्हणजे काय. प्रतल म्हणजे काय, तर एखादा कुठलाही असा सपाट असा पृष्ठभाग, म्हणजे तुमची वहीचं पृष्ठभाग असेल, तुमच्या पुस्तकाचा पृष्ठभाग असेल, तुमच्या टेबलचा पृष्ठभाग असेल, त्याला काय म्हणतात गणिती भाषेमध्ये, प्रतल असे म्हणतात. प्रतल काय असतो, चारी बाजूंनी आपल्याला वाढवता येतो, तो अमर्याद असतो. ठीक आहे. तर जेव्हा एकाच प्रतलामध्ये अशा भरपूर लाईन्स, आता तुमची ही जी तुमच्या वहीमध्ये ज्या रेषा असतात त्यामध्ये काय असतात, भरपूर अशा रेषा ज्या समांतर असतात. समांतर म्हणजे काय, तर त्या एकमेकांना छेदत नाहीत, त्या रेषा कुठेही एकमेकांना छेदत नाहीत. तर जेव्हा एकाच प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात, समांतर रेषा असे म्हणतात. तर बघा, ह्या आता तीन आकृत्या दिल्यात आपल्याला, त्याच्यामध्ये छेदणाऱ्या आणि समांतर अशा आपल्याला त्या योग्य पर्याय लिहायचा आहे. तर ह्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये काय दिसते आपल्याला, दोन रेषा आहेत, त्या काय करतात, एकमेकांना छेदतात, बरोबर. हा त्यांचा काय झाला आहे, छेदनबिंदू. म्हणजे ह्या काय आहेत, तर छेदणाऱ्या रेषा आहेत. मग इथे तुम्ही काय लिहिणार आहे, तर छेदणाऱ्या रेषा. दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिसते तुम्हाला, ह्या दोन रेषा आहेत पण त्या एकमेकांना छेदतायत का, नाहीत. त्या पुढे जरी आपण इकडे इकडे वाढवल्या तरी काय होणार आहे, त्या एकमेकांना छेदणार नाही आहेत. त्यामुळे ते काय आहेत, समांतर रेषा आहेत, समांतर रेषा. ठीक आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, दोन रेषा दिसत आहेत आपल्याला, तुम्हाला दिसत नाही आहे त्यांचा छेदनबिंदू, पण जर तुम्ही ही रेषा पुढे अशी वाढवली, ठीक आहे, आणि ही पण रेषा जर पुढे अशी वाढवली, तर मात्र काय होतं आहे की त्या दोन रेषा काय होत आहेत, एकमेकांना ह्या बिंदूमध्ये छेदत आहेत. रेषा काय असते, अमर्याद असते. मग ती जेव्हा आपण वाढवतो तेव्हा त्या काय करतात, एकमेकांना छेदतात, म्हणजे त्या समांतर नाही आहेत. म्हणून ह्यांना पण काय लिहिणार आहे आपण, तर छेदणाऱ्या रेषा. ठीक आहे, कळलं तुम्हाला. त्या दिसत नाहीत आपल्याला छेदताना, पण त्या जर वाढवल्या तर त्या एकमेकांना छेदणार आहेत, म्हणून त्यांना आपण छेदणाऱ्या रेषा असं लिहिलेलं आहे. तर आता आपण बघूया आपला सराव संच 1. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, शेजारील आकृतीवरून नावे लिहा. ही आपली आकृती आहे, बरोबर. याच्यामध्ये पहिला काय विचारलं आहे, तर एकरेषीय बिंदू यांची आपल्याला नावे लिहायची आहेत. आता आपण इथे ही आकृती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एकरेषीय बिंदू शोधायचे. तर बघा, एकरेषीय बिंदू म्हणजे काय, जेव्हा तीन किंवा तीनपेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेवर असतात
तेव्हा त्यांना काय म्हणतात, एक रेषीय बिंदू. मग जर आपण ही रेषा घेतली तर ह्याच्यावर काय आहे, बिंदू M, O आणि T हे काय आहेत, एकाच रेषेवर आहेत, म्हणून ते काय आहेत, एक रेषीय बिंदू. मग आता आपण त्यांची इथे नावं लिहून घेऊया. तर बिंदू M, बिंदू O आणि बिंदू T हे काय आहेत, तर एक रेषीय बिंदू आहेत. आता जर आपण आपली ही दुसरी रेषा घेतली, ह्याच्यावरती 3 बिंदू आहेत, बिंदू R, O आणि N हे 3 बिंदू एकाच रेषेवर आहेत, म्हणून ते काय आहेत, एक रेषीय. म्हणून आपण त्यांची पण नावे लिहूया. बिंदू R, बिंदू O आणि बिंदू N. आता बघा, दुसरी कुठली अशी रेषा आहे का की ज्याच्यावर 3 बिंदू आहेत, तर नाही. म्हणून फक्त हे दोनच आपल्याला जोडी मिळाले जे एक रेषीय बिंदू आहेत. आता आपण आपला पुढचा प्रश्न बघू. तर आपल्याला दुसरा काय विचारलंय, किरण. म्हणजे आपल्याला काय लिहायचे आहेत, तर जे कोणते किरण आहेत त्यांचे आपल्याला इथे नावे लिहायचे आहेत. म्हणून आपण इथे किरणचे नावं लिहूया. तर बघा, किरण म्हणजे काय असतो, जो एका बिंदूपासून चालू होतो आणि एका दुसऱ्या दिशेने अमर्याद असा जातो. तर बघा, आपण इथे O हा जर आपला आरंभ बिंदू घेतला तर याच्यापासून आपल्याला बरेच असे किरण मिळतात. आपल्याला पहिला किरण मिळतो इथे OP, मग ON, OT, OS, किरण OR आणि किरण OM असे आपले 6 किरण होतात. आता आपण त्यांची इथे नावं लिहू. मग पहिला आपला आहे किरण OP, दुसरा आहे किरण ON, तिसरा आहे किरण OT, चौथा आपल्याला मिळाला आहे किरण OS, पाचवा आपल्याला मिळतोय किरण OR आणि शेवटचा आहे किरण OM. हे आहेत आपले 6 किरण. आता आपण पुढचा बघू. आता पुढे बघा, आपल्याला काय विचारलं आहे, तिसरा रेषाखंड. यांचे आपल्याला काय लिहायचे आहेत, नावं लिहायचे आहेत. आता आपण ती लिहूया. तर रेषाखंड म्हणजे काय असतो, तर एखाद्या रेषेचा असा एक भाग असतो, बरोबर. मग जर तुम्ही ही आकृती पाहिली तर ही जी रेषा आहे, रेषा MT, त्याच्यामध्ये हा M पासून ते T पर्यंतचा जो भाग आहे तो काय आहे, रेषेचा एक खंड किंवा एक भाग आहे. म्हणून MT हा काय झाला, एक रेषाखंड. त्यानंतर जर तुम्ही ही रेषा घेतली RN, तर R पासून ते N पर्यंतचा जो भाग आहे तो पण काय आहे, एक रेषाखंड. ठीक आहे. आणि आपण रेषाखंड कसा लिहितो, तर रेख, बरोबर. रेख MT किंवा रेख RN हे आपल्याला 2 मिळाले, ते आपण आधी लिहून घेऊया. तर रेख MN आणि रेख MT आहे, रेख MT आणि रेख RN हे तर तुम्हाला 2 रेषाखंड कळाले. पण आता बघा, तिसरा आपल्याला काय मिळतोय, तर हा जो O पासून जो P पर्यंतचा पण काय आहे, एक रेषेचा एक भाग आहे. O पण एक बिंदू आहे, बरोबर. OP हा पण काय झाला, एक रेषाचा भाग म्हणजे रेषाखंड. म्हणून हा सुद्धा एक आपण इथे लिहू शकतो, रेख OP. त्याच पद्धतीने रेख ON हा सुद्धा एक रेषाखंड आहे. मग OT आणि हा OS हा पण एक रेषाखंड आहे, रेख OT, रेख OS. त्यानंतर बघा, हा O पासून R पर्यंत हा सुद्धा काय आहे, एक रेषेचा भाग आहे म्हणजे रेषाखंड. आणि हा O पासून M पर्यंत म्हणजेच काय, रेख OR आणि रेख OM. अशा पद्धतीने आपल्याला 8 असे काय मिळाले, रेषाखंड. तर बघा, आपल्याला चौथा प्रश्न काय विचारला आहे, रेषांची काय लिहायची, तर आपल्याला नावं. तर तुम्ही इथे बघाल, रेषा कोणती आहे आपल्याला, ही MT, बरोबर. आणि रेषा RN. ह्या पहिल्या 2 रेषांची आपण नावं लिहून घेऊ. रेषा MT आणि रेषा RN.
रेषा कशी दर्शवतात तर दोन्ही बाजूला त्याच्या काय असतात, असे बाण असतात. तुम्ही म्हणाल ही रेषा OP सुद्धा लिहू शकतो का, तर नाही, कारण इथे काय आहे, हा एक बिंदू आहे, ती इकडे पुढे अशी वाढवली असती आणि त्याला जर इथे बाण असता तर आपण ही रेषा म्हणून लिहू शकलो असतो. पण हा काय आहे, एक किरण आहे, बरोबर. म्हणून इथे फक्त दोनच रेषा येणार, MT आणि RN. तर आता दुसरा प्रश्न बघूया आपण, काय विचारलं आहे आपल्याला. तिथे विचारलं आहे शेजारील रेषेची वेगळी वेगळी नावे लिहा. म्हणजे आपल्याला इथे एक रेषा दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याची वेगवेगळी अशी नावे लिहायची आहेत. तर बघा इथे ही आहे आपली रेषा, बरोबर. तर आपण पहिला नाव लिहिणार काय, हे तुम्हाला इथं एक छोटं इंग्लिश अक्षर दिसते L, ते असणार आहे ते पहिल्या रेषेचं नाव. मग काय आपण लिहिणार आहे इथे, रेषा L, ठीक आहे. नंतर आपण काय लिहू शकतो तर AB, बरोबर, रेषा AB. मग हे येणार आपलं दुसरं नाव, रेषा AB. तिसरं काय येऊ शकतं बघा, तर रेषा AC, बरोबर, रेषा AC. त्यानंतर रेषा AD, हे येणार आपलं चौथं नाव. त्यानंतर काय येऊ शकतं बघा, रेषा BC. मग आपण इथे लिहूया रेषा BC. त्यानंतर रेषा BD, हे झालं सहावं नाव. त्यानंतर आता BD झालं, तर C वरून काय होईल तर रेषा CD, हे झालं आपलं शेवटचं नाव. आता तुम्ही जे इथं रेषा AB लिहिलेलं आहे त्याचं आपण रेषा BA असं सुद्धा लिहू शकतो, किंवा इथे रेषा DA सुद्धा लिहू शकतो. तर ही झाली आपली रेषेची वेगवेगळी नावं. तर इथे बघा तिसरा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, जोड्या लावायच्या आहेत. A गटामध्ये आपल्याला आकृत्या दिलेत आणि B गटामध्ये आपल्याला काही नावं दिली आहेत. तर A गटामधला पहिलं काय आकृती आहे तर एक रेषा आहे आणि दोन्ही बाजूला काय आहेत, त्याला बाण आहेत. मग ही काय असते आपली रेषा, त्यामुळे आपण ह्याला याची जोडी ह्या Cला जोडणार आहोत. त्यानंतर 2 नंबरची जी आकृती आहे ह्या रेषेला दोन्ही बाजूला काय आहेत, बिंदू आहेत. आणि जेव्हा रेषेच्या दोन्ही बाजूला बिंदू असतात तेव्हा तो रेषेचा एक भाग असतो, मग तो काय असतो, रेषाखंड. मग आपण ह्याची जोडी लावूया Dला. कारण 3 नंबरची जी आकृती आहे तो काय आहे, एक सपाट असा पृष्ठभाग आहे, म्हणजेच काय आहे, तो एक प्रतल. मग याची जोडी येईल Bला. त्यानंतर 4 नंबरची आकृती काय आहे बघा, एक आपल्याला आरंभ बिंदू दिसतोय आणि तो सरळ एका दुसऱ्या बाजूने अमर्याद जातो, म्हणजे तो बाणाने दाखवलेला आहे, म्हणून तो काय आहे, एक किरण. तो चौथ्याची जोडी कोणाला येईल तर Aला. हा झाला आपला तिसरा प्रश्न. तर आपल्याला चौथा प्रश्न विचारला आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा, त्यातील समांतर रेषा, एकसंपाती रेषा व संपात बिंदू यांची काय लिहायची आपल्याला नावे लिहायची आहेत. तर आपण बघूया, इथे मी इथे ही आकृती घेतलेली आहे. तर समांतर रेषा म्हणजे काय बघा, कोणत्याही ज्या 2 रेषा किंवा 2पेक्षा अधिक रेषा एकमेकीला छेदत नाहीत अशांना काय म्हणतात, समांतर रेषा, बरोबर. मग जर तुम्ही इथे ही रेषा A घेतली, त्यानंतर रेषा ही P घेतली, तर ह्या ज्या 2 रेषा जर तुम्ही बघितल्या तर ह्या सरळ आपण काढल्या तर एकमेकीला त्या छेदतच नाहीत. कितीही जरी पुढे गेला तरी त्या एकमेकीला छेदणार नाही आहेत, म्हणून त्या काय आहेत, आपल्या समांतर रेषा. त्यांची आपण इथे नावं लिहून घेऊया. तर रेषा A आणि रेषा P, ही झाली आपली पहिली जोडी. त्यानंतर आता आपला दुसरी जोडी बघूया. तर बघा, जर तुम्ही रेषा ही B घेतली, रेषा M घेतली आणि ही रेषा Q घेतली, त्या सरळ पुढे गेल्या तरी त्या एकमेकांना काय करणार आहेत, छेदणार नाही आहेत, म्हणून त्या काय आहेत तर समांतर रेषा. म्हणून रेषा B, रेषा M आणि रेषा Q ह्या काय आहेत, समांतर रेषा आहेत. जर तुम्ही बाकीच्या रेषा बघितल्या तर त्या पुढे जाऊन काय करतात, एकमेकीला छेदतात. उदाहरणार्थ ही जर आपण रेषा A आणि रेषा M घेतली तर ह्या जर पुढे वाढवल्या तर त्या एकमेकीला काय करतात, अशा
बिंदूमध्ये छेदतात, म्हणून त्या काय आहेत, समांतर रेषा नाही आहेत. तर आता आपण बघणार आहे एकसंपाती रेषा ह्यातल्या कुठल्या आहेत. एकसंपाती रेषा म्हणजे काय, जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूमध्ये छेदतात तेव्हा त्यांना काय म्हणतात, एकसंपाती रेषा. मग जर आपण ही रेषा ABC आणि ही रेषा AD या जर 4 रेषा घेतल्या तर त्या ह्या एकाच बिंदूमध्ये छेदतात, A बिंदूमध्ये, म्हणून त्या काय आहेत, एकसंपाती रेषा. त्यांची आपण इथे नावं लिहून घेऊया. तर रेषा A, रेषा B, रेषा C आणि रेषा AD ह्या 4 रेषा काय आहेत, तर एकसंपाती रेषा आहेत. आता मी ADच्या ऐवजी इथे काय लिहिते, AC लिहिते. त्यानंतर बघा दुसऱ्या कोणत्या आहेत, तर जर मी रेषा ही PQ ह्या 2 रेषा झाल्या आणि नंतरची ही रेषा AD ही जर मी रेषा घेतली तर त्यासुद्धा काय आहेत, एकसंपाती रेषा आहेत. मग रेषा P, रेषा Q आणि रेषा AD, म्हणून मी इथे काय केलं, इथे AC लिहिलं का, तर हे तुम्हाला कळायसाठी. ह्या झाल्या आपल्या एकसंपाती रेषा. आता आपण बघूया संपात बिंदूंची नावे. आता आपण बघितलं एकसंपाती रेषा. मग एकसंपाती रेषा ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला काय म्हणतात, संपात बिंदू. मग हा A हा काय झाला त्यांचा संपात बिंदू आणि हा बिंदू D, म्हणजे आपलं उत्तर काय येईल, तर बिंदू A आणि बिंदू D हे 2 काय झाले आपले संपात बिंदू. तर आपला हा सराव संच 1 काय झालेला आहे, संपलेला आहे.